खुर्ची रिकामी नसते बाबा. वडवणी या ठिकाणी तिथं ठेवून द्या आता तिथं. सावित्री हा, बाई फुले फुलं त्यांच्या जयंतीनिमित्त 10 दिवसाचा दस्ताह हा बस. सुरू केलेला आहे. त्यानिमित्त आज या ठिकाणी या चिमुकल्या सावित्रीच्या लेकी ज्ञान ज्योतीचं प्रज्वलन करत आहेत. आजच्या आज या दस्ताहाचा आज 9वा दिवस आहे. त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी महामानवांच्या विचाराचं मंथन या ठिकाणी केलं जात आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले दलित चळवळीतील सदैव अग्रगण्य असलेले अग्रेसर असणारे आमचे मित्र, त्याचबरोबर भालेराव मित्र मंडळाचे वडवणी तालुका अध्यक्ष साळवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या वडवणीतील ज्येष्ठ नागरिक गोवासाहेब शिंदे, जे आमचे आदराने आम्ही त्यांना अंकल म्हणतो, या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर आजच्या या जे काही गेले 9 दिवसापासून या ठिकाणी विविध महामानवांच्या विचार या ठिकाणी आपल्याला आणि या परिसरातील समाज बांधवांना उपलब्ध करून दिले आणि ह्या दस्ताहाचं आयोजन केलेलं असे आमचे दिनमित्र तेजस शिंदे सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या बंधू आणि भगिनी. लाखो झोपड्या मोडून, लाखो झोपड्या जाळून या ठिकाणी मंदिरवर चढायचं. लाखो झोपड्या मोडून मंदिर एक वर चढायचं. करोडोचं असं सैन्य होतं, तरी हुंदका नाही की तक्रार नाही. तरी हुंदका नाही की तक्रार नाही. करोडोंचं असं सैन्य होतं. एकटा राजा मजा करी, शूरांच्या हाती मात्र दैन्य होतं. अशी दयनीय परिस्थिती बहुजनांची या ठिकाणी होती. आणि या बहुजनांना गुलामगिरीच्या बेडीतून बाहेर काढण्यासाठी महामानवांनी कार्य केलं. त्यामुळेच आज या ठिकाणी आपण या ठिकाणी स्वाभिमानाने उभा आहोत. सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचार आणि कार्याला विनम्र अभिवादन करतो. आज आमच्या शिंदे सरांनी या ठिकाणी जो सप्ताह आयोजित केलेला आहे, आज सप्ताहाचा विषय आहे सर्व धर्माचे तत्वज्ञान आणि मानवतावादी दृष्टिकोन. तर सर्वप्रथम आपण पाहूया धर्म म्हणजे काय. आपल्या भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये विविध प्रकारचे धर्म आहेत, परंतु भारत देशामध्ये मात्र विविध धर्म आपल्याला पाहायला मिळतात. भारत देशामध्ये विविधतेतून एकात्मता आपण साधलेली आहे. तर सर्वप्रथम धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे वागण्याची तऱ्हा. धर्म म्हणजे वागण्याची पद्धत. धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. धर्म म्हणजे वागण्याची पद्धत. आता जगामध्ये जर विविध धर्म आहेत, या धर्मांनी आपल्याला सगळ्यालाच मानवतावादी दृष्टिकोन शिकवलेला आहे, परंतु आपण त्या कुठल्याही धर्माचं तत्वज्ञान चांगलंच, परंतु माणसं नुसतं धर्म धर्म म्हणतात, परंतु त्या धर्माच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. नुसतंच आपण धर्म म्हणतो. आज आपण पाहिलं खऱ्या अर्थाने हे धर्म
धर्म, आपण धर्म म्हणतो, धर्म बाजूला सारा. आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जर विचार केला, धर्म बाजूला सारा, 8 दिवस धर्माचा विचार करू नका, तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकता, कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही. परंतु विज्ञान तुम्ही बाजूला, 8 दिवस बाजूला सारा, बघा कसं आपल्याला जीवन जगता येते. विज्ञानाचे आविष्कार, विद्युत, फॅन, मोबाईल, हे विज्ञान आहे. त्याला तुम्ही 8 दिवस बाजूला सारून बघा, येईल का आपल्याला जगायला? बघा कशा अडचण येतात. 5 मिनिट लाईट नसली तर आपल्याला लगेच त्रास होतो त्याचा, बरोबर आहे की? फॅन लावावं लागतं. मोबाईल आपल्या सोबत नसेल तर कसं होतंय बघा तुम्ही. मोबाईल एक आता अत्यावश्यक गरज निर्माण झालेली. माणसाच्या काय मूलभूत गरजा होत्या 3, आता 4थी गरज आलेली. पहिली होती अन्न, वस्त्र, निवारा, आणि आता 4थी गरज आलेली मोबाईल. जर आपण ते दूर सारून ठेवा, म्हणजे आपण विज्ञानाला आपण जर दूर ठेवून आपण जीवन जगू शकत नाही. परंतु धर्म जर आपण 8 दिवस बाजूला ठेवला तर आपल्याला काहीच अडचण नाही, बरोबर आहे की? तर हा आपल्याला दृष्टिकोन पत्करायचा आहे, स्वीकारायचा आहे आपल्याला. एकंदरीत धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे वागण्याची तऱ्हा. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे वागण्याची पद्धत. या जगामध्ये जेवढे धर्म आहेत तेवढ्या धर्माचं तत्वज्ञान चांगलंच आहे. कुठल्याच धर्मानं आपल्याला चुकीचं वागा असं सांगितलं नाही, वाईट कर्म करा असं कुठल्याच धर्माने सांगितलेलं नाही. सगळ्याच धर्माने आपल्याला चांगलं सांगितलंय. परंतु आपण धर्माचं आचरण कितपत करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण धर्माचं आचरण बघा किती करतो. कुठल्या धर्माने आपल्याला सांगितलंय खोटं बोलायचं? एकाही धर्माने सांगितलं नाही. तरी सुद्धा माणूस जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीसाठी खोटं बोलतात. कुठल्या धर्माने सांगितलं चोऱ्या करायचं, मारामाऱ्या करायचं, लुबाडायचं? एकाही धर्माने सांगितलं नाही. तरी पण आपण हे सर्रास चालू आहे. म्हणजे आपण आता बघा कुणीकडे चाललेलो आहोत. बघा आपला भारत देश कुठं चालले? अमेरिका चालली चंद्रावर आणि आम्ही निघालो डोंगरावर. काय चाललंय? अमेरिका चंद्रावर चालली आणि आम्ही मात्र डोंगरावर चाललो. बघा हे आपलं बरोबर आहे की नाही? आपण कुठल्याही धर्माचे असू द्या, काय हरकत नाही, परंतु त्या धर्माच्या तत्वज्ञानानुसार आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणसाने आयुष्यात खोटं नाही बोललं पाहिजे, कधी लुबाडलं नाही पाहिजे, मारामाऱ्या करायची नाही, भ्रष्टाचार करायचा नाही. पण आज तर आपण बघतो तर विचारूच नका. भ्रष्टाचाराला तर विचारूच नका. गल्ली ते दिल्लीपर्यंत पोहोचलेले कुठल्या धर्मात आहे ते? आपण सगळ्या धर्माचे आहोत, ठीक आहे ना? आपण काय कुठल्या धर्मावर आपण टीका करत नाही. परंतु हा दृष्टिकोन मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं आपल्याला, जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, त्यासी मनी जो आपुले, देव तेथेची जाणावा आणि तोच साधू ओळखावा, असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. मग हे दीन दुःखी दुबळे माणसं, यांची सेवा आपण केली पाहिजे, यांना आपण मदत केली पाहिजे. मुक्या प्राण्यांना आपण मदत सहकार्य केले पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, खाया प्यायला दिलं पाहिजे. पण करतो का आपण? नाही करत. अहो हा धर्म आपला धर्म वगैरे काही नाही. मला तर वाटतं फक्त धर्म एकच, तो म्हणजे मानवतेचा धर्म. आणि जात आपली माणसाची, जात माणसाची आणि धर्म मानवतेचा आपला फक्त, बाकी काही नाही. परंतु आपण धर्मामध्ये विभागलेलो आहोत. प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान सारखंच आहे, त्यामध्ये काही थोडंफार प्रमाणात फरक आहे, पण चुकीचं असं काहीच नाही. तर आपण मानवतावादी दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. म्हाताऱ्या कोताऱ्याला आपण मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, मुक्या प्राण्यांना आपण मदत केली पाहिजे. पण आपण करतो का? अहो मुलगा एखाद्या नेत्याच्या वाढदिवसाला जातो आणि बाटलीभर रक्त देऊन येतो. आई वडिलांनी तांब्याभर जर पाणी मागितलं घरी, तांब्याभर पाणी सुद्धा देत नाही. मग हा धर्म आहे का आपल्याला? हे धर्माने आपल्याला सांगितलंय का? एखादा माणूस त्याला खायला नसते हो, पण आपण त्याला देत नाही, बरोबर आहे की नाही? आणि आपण मात्र कितीतरी शिळं पाकं करतो, टाकून देतो. करतो का आपण? पण मदत करत नाहीत लोक. आज आपण पाहिलं, त्याचबरोबर आता एक नवीनच फॅड निघलंय. काय काय फॅड निघलंय? की आपल्या आई वडिलांना सांभाळायचंच नाही. बघा, वृद्धाश्रमात टाकायचं, घरी असेल तर द्यायचं नाही, खायला प्यायला द्यायचं नाही, भांडणं करायचे, तन्न करायचे.
आई वडिलांना सांभाळायला पाहिजे, सगळ्यात महत्वाची दृष्टिकोन म्हणजे हा आपला धर्म आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं, सांभाळलं, शिक्षण दिलं, सगळ्या गोष्टी केल्या, बरोबर आहे की नाही? मग त्यांना आपण सांभाळलं पाहिजे. काय बघा, एक व्यक्ती आहे, एक व्यक्ती खूप आपल्या कुटुंबासाठी खूप काही करतो, लबाड बोलतो, काय काय करतोय कुटुंबाच्या पोषणासाठी विचारूच नका. याला लुबाड, त्याला लुबाड, एवढं म्हणजे नको नको ते काम करून पैसे कमवतो, घर बांधतो, गाडी घेतो, सगळं काही त्यांनी गोळा केलं, बेमाप संपत्ती गोळा केली, लुबाडून. आणि कुटुंब कसं त्याचं मजा जगायला लागलं त्याच्या जीवावर. आणि हे मात्र कष्ट करून बेजार झालं, बरोबर आहे की नाही? म्हणजे कष्ट म्हणजे काय, त्यांनी कष्ट केले नाही, तर लुबाडणूक केली, लोकांची फसवणूक केली आणि संपत्ती जमवली. आणि संपत्ती जमवल्यानंतर मग एक दिवस असं झालं, संध्याकाळी झोपला तो रूम मध्ये, आणि झोपल्यानंतर मग मात्र तिथं यमराज आले. यमराज आल्यानंतर मग यमराज म्हणले, आता तुझा पृथ्वीवरला कार्यकाळ संपलाय, मी तुला आता घ्यायला. म्हणले यमराज तुमच्या पाया पडतो, मला काय आता तुम्ही घेऊन जाऊ नका, आताच तर माझं कुठं आता पैसे कमवून झालेत, मी आता घर बांधलंय, गाडी घेतलंय, सगळं केलंय, जमीन घेतली, आणि मला आता शिकवा, मला आईस आरामामध्ये जीवन जगायचं, आणि तुम्ही मला न्यायला आला. थोडं राहू द्या. विनवण्या करायला लागला, पाया पडायला. यमराज म्हणले नाही, आता तुझा कार्यकाल संपला, आता तुला यावाच लागेल माझ्या संग, काही झालं तरी. ते लयच विनवण्या करायला, लोळण घ्यायला लागला. बरं म्हणले, काय हरकत नाही. ते म्हणले काय करा, काहीतरी पर्याय करा. यमराज म्हणले त्याला पर्याय फक्त एक आहे, तू जिथं हिथं झोपतोस का नाही, मी आजच्या ऐवजी तुला उद्याच्याला न्यायला काय, परंतु तू ज्या जागेवर झोपतोस त्या जागेवर तुझ्याच घरातील एक व्यक्ती त्या ठिकाणी झोपला पाहिजे, त्याला मी घेऊन जातो. ते मला इथं लय सोपी आहे. अहो मी एवढं माझ्या कुटुंबासाठी केलंय, म्हणले काय, मी माझ्या कुटुंबासाठी एवढं केलंय, आणि मग माझ्यासाठी तर कुणी मारायला तयार होईल ना, माझ्या जागा कुणी झोपण. म्हणले काय हरकत नाही. बरं म्हणले ठीक आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, सकाळी त्याने उठवला, काय त्याला रात्रभर झोप नाही आली, पण ते बाकीचे झोपले, रात्रीला कसं उठवा म्हणून सकाळी उठला, त्यांना सांगितलं, गोळा केला सगळ्याला, या म्हणले इकडं, आता काय करा म्हणले, रात्री यमराज आले होते, आज देखील न्यायला, फक्त तुम्ही काय करा, मी तुमच्यासाठी एवढं केलंय, पैसे कमवले, सगळं काही केलंय, तुम्ही माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट करा, मी जिथं झोपतोय ना त्या खाटावर झोपा, आणि मग यमराज तुला घेऊन जाईल, तुम्हाला घेऊन जाते. मग ते पहिल्यांदा म्हणले, अरे पोरासाठी मी केलंय सगळं, त्याचं लग्न झालंय, सगळं झालंय, तू झोप ना. ते म्हणला असं कुठं असतंय म्हणजे, आताच माझं लग्न झालंय, आता लेकरं बाळ मला मोठे करायचे, शिकवायचे, हे करायचे, नग म्हणजे तुमच्या जागेवर तुम्ही झोपा. बरं म्हणले काय हरकत नाही. बरं म्हणले आता पत्नी म्हणले माझी स्वतःची, तिथं माझी अर्धांगिनी, तिथं माझ्यासाठी कशाला तयार होईल, तिच्यासाठी तर केलंय मी हे सगळं, हे संपत्ती गोळा कोणासाठी केली, तिच्यासाठीच केली. म्हणले मग तू तरी झोप ना. आता बाया म्हणली नग मला आता नाटोंड हे कांद्यावर खेळवायचे, हे करायचे, आणि मग आता काही नग, तुम्ही तुमचं बघा बाय, तुमचा नंबर आहे तुमचं, मला काही नाही. बरं म्हणजे काय हरकत नाही. मग आली एक मुलगी होती, बरोबर आहे का, त्याची मुलगी होती, लय लाडाने वाढवलेली मुलगी, तिच्यासाठी खूप काही केलेलं, जे म्हणेन ते आणलेलं, हे केलेलं, सगळं केलेलं. आणि मग ते म्हणला तू तरी म्हणला तायडे, तू तरी झोप माझ्यासाठी. ते म्हणले नको, माझं आणखी व्हायचं जायचं राहिलंय काय. आणि मग तो थकून बसला, तो विचार करायला लागला, अरे मी ह्या कुटुंबासाठी एवढं काही केलं, लोकांसोबत लबाड्या केल्या, लुटलं लोकांना, बेमाप नको त्या गोष्टी केल्या, पैसे कमवले, ह्याला घर दिलं, बंगला, गाडी, सगळं काही दिलं, जमीन इस्टेट सगळं केलं, आणि हे लोक माझ्यासाठी मरायला तयार नाहीत. म्हणले आता काही खरं नाही, अवघड रे, म्हणले अवघड आहे, आता मीच काय करतो, झोपतो, जे होईल ते होईल, बरोबर आहे का. आणि मग सगळे लोक त्याच्या रूम मध्ये कुणीच जाय ना, आपला नंबर लागला तर चटकन कुणीच जाय ना त्याच्या रूम मध्ये. संध्याकाळ झालं तर दिवसभर इकडं तिकडं तो रडला पडला, हिंडला फिरला, सगळं केलं, आणि रात्रीच्या वेळी जाऊन त्याच्या खाटावर झोपला. तो लोकांनी त्याला बाहेरून कडे लावून गेले, पळून गेला त्याला, यमराज आपल्याला घेऊन जाय, चुकून नंबर लागला तर. आणि मग काय झालं, यमराज आले ठरलेल्या वेळेला, ठीक आहे नाही, हे झोपलेला, त्याला पाहिलं व्यवस्थित झोपलेला, यमराज आले तसे निघून गेले.
त्याला नेलंच नाही ना. हा? आणि सकाळी उठून बघतोय तो काय जिवंत. आता हे बघितले आर्मी म्हणले जिवंत मी मेलोच नाही म्हणले. काय खुश झाला एकदम, यमराजाने मला नेलंच नाही. मग ते खुश झाला एकदम. आणि खुश झाल्यानंतर सगळ्याला जमवलं आणि लोक बाकीचे म्हणले बरं झालं बा आमचे वडील वाचले असं तसं. अरे ते मला तुमच्यासाठी एवढं काय केलंय मी, आणि माझ्यासाठी तुम्ही मात्र काहीच करायला तयार नाही. हा थोडं तरी काहीतरी करा ना, माझ्यासाठी करायला पाहिजे तुम्ही, काय का नाही. आणि उठला आणि सगळी संपत्ती त्यांनी दान करून टाकली काय, आणि तीर्थयात्रेला निघून गेला. बरोबर आहे की नाही. आणि मग आपण एवढं आपण करायला लागलो, पण लोकांच्या मनामध्ये आपले जे मुलं असतील, आपले जे संपत्ती समजा आहे किंवा आपले नातेवाईक आपल्यासाठी काय करायला लागले. मग आपण एवढं चुकीचं वागायचं का. आपण चुकीच्या वागून संपत्ती कमवणं खरंच गरजेचं आहे का. चुकीचं वागून संपत्ती कमवणं गरजेचं नाही. तर आपण कमवलेली संपत्तीचा काही हिस्सा आपण दान केला पाहिजे, धर्म केला पाहिजे, मदत केली पाहिजे दुसऱ्यांना. आपण आपल्या उपयोगी ठरलं पाहिजे, काही दुसऱ्यांच्या उपयोगी आपण पडलं पाहिजे. पण आपण करतो का, नाहीत करत. नुसतं आपण माणूसच मुळातच कसा आहे, एकदम स्वार्थी, माणसासारखा स्वार्थी कुणीच नाही. त्यामुळे आज आपण पाहिलं तर माणसाचा मानवतावादी दृष्टिकोन मात्र आज लोप पावलेला आहे. सगळा प्रत्येक जो तो आज पैशाच्या मागे धावलेला आहे. घड्याळीच्या काट्याला बघून सगळे आता जीवन माणसं जगायला लागले. झोपायचं केव्हा, जेवायचं केव्हा, फिरायचं केव्हा, काय काय सगळ्या गोष्टी ठरवल्या. पण स्वतःसाठी आपण काय जगायला लागलो, समाजासाठी आपला काय उपयोग, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण मानवता दृष्टिकोनातून आपण मदत केली पाहिजे. लुळे, पांगळे, अपंग, दीन, दलित, गोर, गरीब या सगळ्यांना आपल्याला पाहिजे तेवढी आपल्या मदत करायला काही हरकत नाही. जेव्हा जेव्हा आपल्या जेवढी मदत करता येईल तेव्हा आपण मदत करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. तेव्हा खऱ्या अर्थाने आपला मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला समोर येईल. बरोबर आहे. त्याचबरोबर मुके प्राणी यांची सुद्धा आपण सेवा केली पाहिजे. बरोबर आहे की. पण आपण करतो का, नाहीत करत. मुख्य प्राण्यांची सुद्धा आपण सेवा केली पाहिजे, त्यांना सुद्धा आपण खायला दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे तेवढा. अहो आपण पाहिलं आता बघा, एवढं माणसं एवढं आपण म्हणतो उन्हाळ्याच्या दुष्काळ पडतो, 3-4 वर्षानंतर दरवेळेस दुष्काळ पडतो. बरोबर. आणि दुष्काळ पडल्यानंतर पिण्याच्या पाण्याची एवढीच समस्या होते. माणूस एवढा स्वार्थी, माणसामुळे पाण्याची पातळी पृथ्वीच्या खोल गेली. माणसाने ट्यूबवेल घेतले, बोर घेतले खोल खोल, त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली काय. आणि मग दुष्काळ पडल्यानंतर तलाव वाढतात, विहिरी आटतात, नद्या आटतात. माणसं तर कुठून बी पाणी आणते तो. बरोबर आहे. पण मुख्य प्राण्यांचं काय, रानातले शेतातले प्राणी येतात, चिमण्या असतील, इतर पशु आहेत, पक्षी आहेत, यांचं जीवन तर कसं आहे अवघड. मोर आहे. आपण त्याच्यासाठी आपण काय करतो, नुसतंच आपण धर्म कशाचा धर्म काय. बरोबर आहे की नाही. पण कुठलाच धर्म चुकीचा नाही, तर आपण मदत केली पाहिजे, तो आपला खरा धर्म आहे. बरोबर आहे की नाही. पण आपण तसं करतो का, आपण त्या पद्धतीने आपण वागत नाही. तर आपण मानवतावादी दृष्टिकोनात आपण सगळ्याकडे पाहिलं पाहिजे आणि आपण त्याला मदत केली पाहिजे. बरोबर. बघा एक छोटस उदाहरण तुम्हाला आणखी एक सांगतो. बघा एकदा काय झालं, असा श्रावण महिना होता. श्रावण महिना होता आणि श्रावण महिना म्हणलं की शंकर म्हणजे महादेव यांची यात्रा असते. आणि त्या दरम्यान काय झालं, अशी अफवा पसरली की यात्रा म्हटले की सगळेच लोक त्या ठिकाणी जात असतात. गोर गरीब सगळे लोक विविध कुणी पोहोचले जाते यात्रेसाठी जात असतात काय. आणि अफवा पसरली की शंकर दूध पितो, शंकर दूध पितो, शंकर दूध पितो, अशी अफवा पसरली. आणि जो तो उठायला लागला दुधाचा तांब्या घेऊन त्या शंकराच्या मूर्तीकडे जायला लागला. सगळीकडे पसरलं शंकर दूध पितो, शंकर दूध पितो. एक गरीब पोरगा अनाथ मुलगा, हो अंगावर कपडे नाही, लहानसा मुलगा 4-5 वर्ष किंवा 5-6 वर्षाचा मुलगा असेल काय, ते मात्र रस्त्याने पळायला लागलं. लोक म्हणले शंकर दूध पितो, शंकर दूध पितो, आणि ह्याचं नाव बी शंकर. हे उघडं नागडं पोरगा रस्त्याने पळायला लागलं नाही. आणि मग ते लोक दुधाचा तांबे घेऊन रस्त्याने चाललेले त्या शंकराला दूध पाजायला काय. आणि हे लोक म्हणे शंकर दूध प्यायला, शंकर दूध प्यायला. आणि हे उघडं नागडं लेकरू रस्त्याने पळायचं. त्या लोकांना म्हणायचं मी उपाशी, माझं नाव शंकर आहे, मी सुद्धा दूध पितो. पण लोक त्याला मात्र दूध देत नव्हते. दूध द्यायचे त्या मूर्तीला, ज्याला गरज नाही. बरोबर काय.
इथं कुठं आपला मानवतावादी दृष्टिकोन? इथं आपण स्वार्थी लोक होतो, स्वार्थाने भरलेले. बघा, आपण देव धर्माला जातो, प्रत्येक ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी आपण आपल्या भावना काय असते? देवा माझं चांगलं कर, माझं भलं कर, बरोबर आहे? ह्याच भावना असतात काय, म्हणजे आपण स्वार्थी, बरोबर आहे की नाही? पण त्या लहान मुलाला मात्र कुणीही दूध दिलं नाही, बरोबर? मानवतावादी दृष्टिकोनातून अशी जी मुलं असतात यांना सुद्धा आपण वेळोवेळी मदत केली पाहिजे काय, पण आपण करतो का? नाही. म्हणून मी म्हणतो धर्म कुठला चुकीचा नाही, कुठल्या धर्माचं तत्वज्ञान चुकीचं नाही, परंतु आपण अंमलात आणणारे चुकीच्या पद्धतीने आपण प्रत्येक धर्माचा आपण अर्थ काढलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण वागायला लागलेलो आहोत, हे की नाही? कुठल्याच धर्मानं चोरी करायचं सांगितलं नाही, कुठल्याच धर्मानं खोटं बोलायचं सांगितलेलं नाही, हे की नाही? परंतु आपण सर्रास लोक खोटं बोलतात, चोऱ्या विचारूच नका, तत्वज्ञान वगैरे आता विचारूच नका, हे की नाही? तर हे कुठल्याच धर्माचं तत्वज्ञान असं चुकीचं नाही, प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान चांगलंय, परंतु त्याकडे आपण मानवतावादी दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणून जे तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं वचन आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले, तोच साधू काय सांग, देव तेथेच जाणावा आणि साधू ओळखावा, तोच साधू ओळखावा, ठीक आहे? हे वचन बघा त्यांच्यासाठीच खऱ्या अर्थाने, ठीक आहे नाही? पण आपण तसं न वागता आपण मानवतावादी दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थाने आपण विचार करायला पाहिजे आणि सगळ्यांना होईल तेवढी आपण मदत करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे. मी तर या पुढे जाऊन असं म्हणेल की फक्त धर्म हा मानवतेचा, बाकी दुसरं काहीच नाही. जात आपली माणसाची आणि धर्म आपला मानवतेचा. हे जे महापुरुष आहेत, ह्या महापुरुषांनी मानवतेच्या उद्धारासाठी केलेलं आहे, विविध जाती धर्मासाठी थोडंच केलेलं आहे. बघा तुम्ही, त्यांचे विचार आपण अनुसरणं गरजेचं आहे, ठीक आहे नाही? या ठिकाणी आता बोलायचं झालं तर खूप आहे. यानंतर आमचे शिंदे सर सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी माझे मी लांबत चाललेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. जय सावित्री, जय जय. टाळ्या वाजवा, बोलतो. जय भारत. जय भारतचे संविधान उडवणी संविधान दस्तहा निमित्त सावित्री फातिमा शेख जिजाऊ जन्मोत्सव आपण वडवणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केलेला आहे. उद्या 12 जानेवारी आहे, स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि महाराष्ट्राची आराध्य दैवत, आम्ही त्यांना दैवतच म्हणतो, कारण त्यांनी अशा शूर पुरुषांना जन्म दिला ज्यामुळे आम्हाला स्वाभिमानाने स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि बोलण्यासाठी या ठिकाणी आम्हाला त्यांनी अधिकार कर्तव्य काय असतात यांची जाणीव करून दिली. अशा राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव आपण उद्या या ठिकाणी साजरा करणार आहोत. आपल्या या संविधान दस्त्याची सांगता आहे उद्या. तर मी सर्वांना वडवणीमधील जे या ठिकाणी ऑनलाईन पाहणारे असतील, उपस्थित प्रेक्षक, दररोजचे काही आंबेडकर चळवळीमधील कार्यकर्ते, मानवतावादी दृष्टिकोनाला सामोर जाणारे विज्ञानवादी, शिक्षक प्रेमी, पत्रकार, वकील या सर्वांना उद्या या ठिकाणी आपला शेवटचा दिवस आहे. जिजाऊ जन्मोत्सव आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यामध्ये आम्ही काम करत आहोत. आम्हाला आनंद होतो. सत्यशोधक समाजामध्ये काम करत आहोत. आम्हाला आनंद होतो, कारण सत्यशोधक ही जी चळवळ आहे ही आजच्या काळातल्या जेवढ्या चळवळी आहेत, अनिस असतील, एसएफआय असेल, मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, इतर चळवळी असतील, या चळवळींची जननी सत्यशोधक चळवळ आहे सर. कारण सगळ्यात अगोदर महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केलेला आहे. एक त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म, की ज्या ठिकाणी सत्य आहे त्या ठिकाणी तो धर्म स्वीकारावा. त्यासाठीच आपले जे आजचे पुष्प होते, नववे पुष्प, आजचं आपलं नवे पुष्प आहे. आणि या नव्या पुष्पामध्ये पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. बरेचसे पत्रकार बांधव या ठिकाणी बिझी आहेत, बरेचसे बाहेर गावी आहेत, ऑनलाईन जॉईन आहेत. आताच काकडे सरांनी आपल्याला धर्म म्हणजे काय आणि मानवतेवादी दृष्टिकोन कसा असावा याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी
या ज्या संपूर्ण चळवळी आहेत आजच्या, त्या संपूर्ण चळवळी ह्या मानवतेला धरून चळवळी आहेत. कोणताच धर्म तुम्ही चुकीचं वागा असं सांगत नाही, परंतु धर्माच्या आडून बरेचसे लोक चुकीचं वागवण्याचा प्रयत्न दुसऱ्यांना करत आहेत, स्वतःही चुकीचं वागत आहेत, म्हणजे खरा धर्म आपल्याला कळत नाही. संत ज्ञानेश्वरांनी एक आपला जी पसायदान शिकवलेला आहे की जगी सर्व रामदासांनी सांगितलेलं आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे, जो शोधी मनाला तोच शोधून पाहे. ज्ञानेश्वर सुद्धा यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की जगात सर्वात सुंदर धर्म आहे तो मानवतेचा आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मानवतेसाठी चळवळ केलेली आहे. मानवी हक्क अभियान जी अण्णाभाऊ साठे आहेत, शाहीर कॉम्रेड, त्यांना आपण पदवी दिलेली आहे. या लोकांनी मानवतेचा एक नवीन धर्म तयार केलेला आहे. आणि जाती दोनच आहेत, एक मनुष्याची जात आपण म्हणतोच, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष येतात. आपण नेहमी सांगत असतो की जाती दोनच आहेत, एक स्त्री आणि पुरुषाची. आपले जी बॅनर आहे त्या बॅनरवरचे सुद्धा तेच आहे, जाती दोनच आहेत, स्त्री आणि पुरुष. सर्वांचं रक्त सारखंच आहे, कुणाचं हिरवं रक्त नाही, कुणाचं पिवळं रक्त नाही, कुणाचं भगवं रक्त नाही. ह्या लोकांनी जी तत्वज्ञान गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे, महावीर वर्धमानाने सांगितलेलं आहे, शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, हिंदू धर्माचं तत्वज्ञान, वैदिक तत्वज्ञान असेल, अवैदिक तत्वज्ञान असेल, वारकरी चळवळ असतील, या सर्वांनी मानवतेसाठी शिकवलेलं आहे. पुराण असेल, हिने सुद्धा मानवतेसाठी शिकवलेलं आहे. परंतु खरा धर्म आपल्याला न कळल्यामुळे आपण अंधारामध्ये खितपत पडलेला आहोत. तो खरा धर्म आपण पाहितला पाहिजे, तत्वज्ञान आपण वाचलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपण आपल्या धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे. आणि कोणता धर्म श्रेष्ठ आणि कोणता धर्म कृष्ण, कारण धर्म हा कोणालाच कमी आणि कोणाला जास्त शिकवत नाही की माझा धर्म श्रेष्ठ आहे आणि तुमचा धर्म कनिष्ठ आहे. हा कुठलाच धर्म, मी पुस्तकांचं वाचन केलेलं आहे, कुठल्याच धर्मामध्ये सांगितलेलं नाही की दुसरा धर्म हा दुय्यम आहे, नीच आहे, सांगितलेलं नाही. सर्व धर्मांचा त्यांनी एकमेकांचा आदर केलेला आहे. आपण सुद्धा मानव आहोत, आपण सुद्धा एकमेकांचा आदर करणं आवश्यक आहे. पहा, कुत्र्यांमध्ये जाती नाहीत, कुत्र्यांमध्ये धर्म नाहीत, गाढवांमध्ये जाती नाहीत, गाढवांमध्ये धर्म नाहीत, हत्तींमध्ये जाती नाहीत, हत्तींमध्ये धर्म नाहीत. माणसामध्येच असे काय, म्हणजे जाती का निर्माण केल्या? एवढ्या जातीची का आवश्यकता आहे आपल्याला? एक मानवतेने जर आपल्या जीवन जगायचं असेल तर म्हणजे जनावरांपेक्षा आपण खराब झालो का? त्यांच्या जातीला आपण जाती एवढ्या का निर्माण केलेल्या आहे? आपण दोनच जाती ठरवायच्या आहेत, स्त्री आणि पुरुष. एक मानवतेचा दृष्टिकोन आहे, हा वास्तववादी दृष्टिकोन आहे. कुणाला पचेल, कुणाला रुचेल, कुणाला न रुचेल, परंतु मानवाने मानवासाठी मानवासारखं वागलं पाहिजे, हा एक सरळ व्याख्या आहे. आणि दररोज आपण प्रार्थने म्हणत असतो की आम्ही सर्व भारताचे लोक, भारत माझा देश आहे आपण म्हणतो. आणि मग देशामध्ये ह्या वेगवेगळ्या जाती का तयार झालेल्या आहेत? एक लोकांना समानतेने आणण्यासाठी काही त्यांना द्यावं लागतं, काही जणांचं काढून काही जणांना द्यावं लागतं. तर ही काकडे सरांनी सांगितलेलं आहे. तर आपण मानवतावादी दृष्टिकोनातून सर्वांनी राहिलं पाहिजे, सर्वांनी एक सगळं आपण बंधुभावाने राहिलं पाहिजे आणि एकमेकाची मदत केलीच पाहिजे. कारण तरच तुम्ही मनुष्य म्हणून लाभणार आहात, नसतं तुम्ही मनुष्य म्हणून जीवन जगण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. मनुष्याचं कामच आहे ते. मनुष्य हा एकमेकांच्या मदतीसाठी आलेला आहे, स्वार्थासाठी आलेला नाही, त्याचा जन्म झालेला नाही. तर एवढं बोलून मी थांबतो. आणि या ठिकाणी जो 10 दिवसाचा कार्यक्रम आहे, हा 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आजचा नवं पुष्प आहे. नव्या पुष्पामध्ये पत्रकार परिषदांनी या ठिकाणी सर्व धर्माचे तत्वज्ञान आणि मानवतावादी दृष्टिकोन हा आजचा विषय होता. ही फार काळाची गरज आहे आणि याविषयी अंकल आता आम्हाला मानवतावादी दृष्टिकोन याविषयी आम्हाला थोडी माहिती सांगितली. अंकल बसा बसा. आजच्या या कार्यक्रमाचे नवे पुष्प आहे. या निमित्त असा हा दशक
दसता 10 दिवसात दसता 10 दिवसाचा, ते आजचा 9वा दिवस आहे, उद्या 10 दिवस. या निमित्त आत्ताच काकडे सरांनी मानवता धर्म विविध असं प्रबोधन केलं, विविध विषयाला स्पर्श केला. मानवता धर्म असेल, जाती असतील, किंवा लोकांनी वागायचं कसं, आणि आपल्या कुटुंबातील लोकांचा आपल्याबद्दल किती प्रेम आहे याचे त्यांनी ज्वलंत उदाहरण दिलं की या जगात कोणी कुणाचं नसतं, हे त्याचं सिद्ध होतं. पत्नीने विरोध केला, मुलांनी विरोध केला, मुलींनी विरोध केला, शेवटी त्यांना स्वतः त्यांना त्याच्यातून एकच सांगायचं की असंच तुम्ही म्हणल्याप्रमाणे दुसरे एक उदाहरण मी सांगतो. यमराज असे जे काय श्रीमंत माणसाला घेऊन आले, नेण्यासाठी आले, म्हणले तुमचा आज शेवटचा दिवस आहे, म्हणले तुम्हाला यावं लागेल. त्याला वाटलं की आपण यांना पैशांनी लाच टाकू. ते म्हणले असं कर, आता मी तुला भरपूर काही पाहिजे ती इच्छा पूर्ण करतो, यमाला म्हणे. ह्याच्यातून माझ्या ऐवजी एखाद्या गरीबाला घेऊन जा. ते म्हणले नाही, ज्याला माझ्याकडे नाव आहे, तुमचं लिस्टला पहिलं नाव आहे, तुम्हाला द्यावं लागेल. मग असं आहे का म्हणले, ठीक आहे म्हणले, सकाळी बघू म्हणले. जेवण खाऊन त्याला दारू वगैरे पाजून त्या यमाला झोपवलं त्यांनी वरचं नाव स्वतःच लिस्ट मधलं खाली घेतलं. पहिल्या लिस्ट मध्ये नाही जाऊन गेला, खाली घेतल्यानंतर त्याला वाटलं वरचा जो येईल तो जाईल. सकाळी ते उठले यमराज, मग ते म्हणले आता निर्णय बदलला म्हणले रात्री. म्हणजे का, म्हणजे आधी खाता मारून तुमच्यासाठी निर्णय तसं सांगायचं म्हणजे की माणसाने जीवनात सगळ्यालाच यमास बरोबर जायचं आहे. परंतु मानवतावाद जे काकडे सरांनी जे प्रबोधन केलं आपल्याला, अत्यंत मोलाचं केलं की मानवाने माणसाने कसं वागायचं, धर्म घेता आड न घेता गरिबाची सेवा कशी करावी, गोरगरिबाच्या तळागाळाच्या लोकांसाठी आपण काय केलं पाहिजे. आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे, स्वतःसाठी तर कुणी जगल, पण आपण जर दुसऱ्यासाठी जगलो त्या जगण्यालाच खरं त्या माणसाला महत्व आहे. स्वतःसाठी तर कुत्रे मांजर पशु तर म्हणल्यासारखं पशु सुद्धा जगतील. माणसाला जगायचं असलं तर आपण इतरांसाठी काय केलं पाहिजे. त्यांनी शिंद्याचं एक प्रबोधन मी ऐकलं, प्रबोधन कार्यक्रम तर त्यांनी एक सांगितलं की बा सुंदर जीवन कसं जगायचं, असा एक विषय त्याला दिला एका कार्यक्रमात. उद्या तुम्ही ह्या विषयावर बोलला म्हणून तुम्हाला आता सुंदर जीवन कसं जगायचं, काय करावं म्हणून तुम्ही संध्याकाळी विचार करत बसला. म्हणून त्याच्या वडिलाला विचारलं त्यांनी, उद्या असा विषय माझा त्या कार्यक्रमात आहे, सुंदर जीवन जगायचं कसं म्हणून. ते म्हणले लय सोपं आहे म्हणले. त्याने विचारलं काय सोपं आहे, तर म्हणले एक काम कर म्हणले, तू एक अशी यादी तयार कर. म्हणजे कोणती, म्हणजे तुझ्यासाठी लोकांनी काय केलं, त्या लोकांची नाव होती यादीवर. मग त्यांनी लिहिले, मी गरीब असताना मला आमच्यानी सायकल दिलंय, त्याचं नाव, कुणी परीक्षेला फीस दिली, कुणी कपडे घेतले, अशी बरीच लिस्ट झाली म्हणले 50 लोकांची. वडिलांना म्हणले मी लिस्ट तयार केली म्हणली, 50 लोकांनी मला मदत केली. बरं म्हणले आता तू कुणाला मदत केली ह्याचे नाव लिही. म्हणले मी कुणाला मदत केली, आठवून 4-2 लोकांचे नाव मला आठवले, मी मदतच केली नाही म्हणले. ते 4-2 लोकांचे नाव लिहिले. वडिलांना म्हणले हे 4-2 लोकांना मी मदत केली आणि 50 लोकांनी मला मदत केली, अशी लिस्ट समोर ठेवली. काय करायचं, ते म्हणले ज्या दिवशी पहिल्या यादीपेक्षा दुसरी यादी मोठी होईल त्या दिवशी खरं जीवन जगणार नाही. सुंदर जीवन. तू ज्यावेळेस 50 60 लोकांना तू मदत करशील त्यावेळेस त्याला तुझं सुंदर जीवन होईल म्हणजे. 4-2 लोकांना करून काय उपयोग आहे म्हणजे, तुझ्यावर तर जास्त लोकांनी उपकार केले ना.
हे माणसाने प्रयत्न केला पाहिजे की आपण दुसऱ्याला कशी मदत किती लोकांना करायला पाहिजे. हे खरं सुंदर जीवन माणसाचं आहे. त्या दृष्टीने आपण प्रबोधनकार पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत मोलाचं काकडी साहेबांनी मार्गदर्शन केलं. तसेच साळवे साहेब दररोज येऊन लहान मुलाला सुद्धा घेऊन येतात. त्यांना एक आवड आहे. असे आवडीचे लोक फार कमी येतात. आवड प्रत्येकात निर्माण व्हायला पाहिजे आणि असं जर झालं तरच आपला काहीतरी उन्नती होईल सर्व समाजाची. नाहीतर मग अधोगतीला भारत चाललेलाच आहे. अधोगती कशी नष्ट करता येईल याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. तसेच थोरा मोठ्याचे आदर्श घ्या. हे कशासाठी लावले सर नाही किंवा ह्याचाच आपण किती आदर्श घेऊ शकतो. नुसतं आपण फोटोला नमस्कार करतो, हे करतो, कार्यक्रम करतो, पण त्याचं अनुकरण कितपत आपण करतो हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. शिवाजी महाराज झाले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले येतात, सर्व महामानव आहेत. महामानवासारखा आपण त्यांचा आदर्श घेऊन तसं जर वर्तणूक केली तर भारत देश लवकरच जगात पहिला नंबर होईल असं व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ओके. सावित्रीबाई फुलेंनी म्हटलेलं आहे, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे. मानवतावादी दृष्टिकोन याच्यापेक्षा सुंदर उदाहरण कुठलंच नाही. आणि महात्मा फुलेंनी लिहून ठेवलेलं आहे सार्वजनिक सत्य धर्म. जगामध्ये असा कुठलाच एक ठिकाण नाही की त्या ठिकाणी सत्य शोधत नाही. प्रत्येक ठिकाणी सत्य आहे. आपण ते शोधलं पाहिजे आणि त्यानुसार आपण जीवन जगलं पाहिजे. सत्य सर्वांचे आधी गर्व, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर आहे. जगा माझी सुख सारे आहे सत्याची ती पोर. तर या ठिकाणी कार्यक्रमासाठी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये आजचा जो नवे पुष्प होते तर त्या नवे पुष्पामध्ये आपण आज सर्व धर्मांचे तत्वज्ञान आणि मानवतावादी दृष्टिकोन यातून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणारे आजचे काकडे सर अंकल यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि मॅडम बोला तुम्ही, आपण बंद करू ते आज बोला तुम्ही. आभार तर व्यक्त करा आमचे. आज बोलावं लागेल तुम्हाला.